नमस्कार मित्रांनो, लाल परी पोहोचली रशियाच्या ट्रॅव्हल्स फिल्म इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये. लाल परी अ रोड फेरी या डॉक्युमेंटरीची रशियाच्या ट्रॅव्हल्स फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे. ही डॉक्युमेंटरी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी मॉस्को रशिया येथील चित्रपटगृहांमध्ये 2 आणि 3 मार्च 2024 रोजी दाखवली जाणार आहे. प्रवासी संकल्पना घेऊन जगभरातील प्रवास विषयांवर आधारित डॉक्युमेंटरी या महोत्सवासाठी निवडल्या जातात. त्यासाठी हा महोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, अगदी तशीच ग्रामीण भागाची लाईफलाईन लालपरी अथवा एसटी बस आहे. लालपरी राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था कशा प्रकारे चालवते हे या डॉक्युमेंटरीमध्ये ज्येष्ठ पत्रकार दिग्दर्शिका संतोषी गुलाबकाली मिश्रा यांनी दाखवले आहे. एसटी बस केवळ ग्रामीण महाराष्ट्राची वाहतूक नसून त्यांची जीवनरेखा आहे. अवघड परिस्थितीत एसटी आपली वाहतूक चालवते. महिला, शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायिक, सरकारी नोकरी, शाळकरी मुले, विशेषतः मुली, फ्रंटलाईन वर्कर, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांचे जीवन एसटी बसवर किती अवलंबून आहे हे डॉक्युमेंटरी अधोरेखित करते. नंदुरबार, धुळे व मेळघाटच्या परिसरात येथे डॉक्युमेंटरीचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ट्रॅव्हल्स फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमधील निवडीबद्दल दिग्दर्शक संतोषी मिश्रा म्हणाल्या, आमच्यासाठी आणि टीमसाठी ही स्वाभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये निवड होणे आणि थिएटरमध्ये प्रदर्शन होणे म्हणजे एक प्रकार पुरस्कार मिळाल्यासारखेच आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.